विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे। आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्या जगात आयुर्वेद आणखीन पुढे नेऊ शकतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलं आहे। आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन या विषयावर आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि AIC-CON 2024 आयोजित करण्यात आला आहे। याचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते पार पडलाय। त्यावेळी ते बोलत होते, मी आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्याच्यापेक्षाही जास्त सन्मान आजच्या कार्यक्रमामुळे मला दिलाय असं प्रारंभी नमूद करून श्रीपाद नाईक पुढे म्हणालेत की जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान व जीवन कशा प्रकारे जगायचे हे सांगणे म्हणजे आयुर्वेद। आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतांवरच यावं लागतं। करोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत। अशा वेळी आयुर्वेद सक्षम करणं गरजेचे असं ते म्हणाले। भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे येथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावं तसेच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणं गरजेचे असं मत महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी व्यक्त केलं आहे। त्याचबरोबर मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात एक जुने मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय ते बंद होण्याच्या मार्गावर आहे। यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुष्याच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न आहे असं आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांनी संमेलनात म्हटलंय। आयुर्वेदिक उपायांचा आधुनिक वैद्यक उपचार पद्धतीत उपयोग करून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवताना रोगांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले। तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी आपल्या भाषणात यापुढे कामगार रुग्णालयांमध्ये आयुर्वेद उपचारासाठी 50 रुग्णशया ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलंय। सार्वजनिक आरोग्य म्हणजे केवळ उपचार नसून प्रतिबंधक करणं महत्त्वाचं आहे। आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्या यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, वैद्य जयंत देव पुजारी, डॉक्टर मनोज नेसारी आणि वैद्य राकेश शर्मा तसेच वैद्य मनोज वैद्य रामदास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर अमन गुंडाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झालाय। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मुसमार्ग ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान हे आयुर्वेदिक महासंमेलन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपन्न होत आहे। मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स आहेत, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून देणार आहेत। या सुवर्ण संधीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। आयुर्वेदा काँग्रेस ही एक संस्था आयुर्वेदात जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष कार्य करत आहे। दरवर्षी त्यांचं अशा तऱ्हेचे कार्यक्रम संपूर्ण देशात होत असतात आणि आयुर्वेद कशा पद्धतीने सामान्यापर्यंत पोहोचवायचा हे उत्कृष्ट कार्य ही संस्था करत असते आणि आयुष मंत्रालयाचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आणि सपोर्ट असतो। गेल्या साधारणतः 9-10 वर्षामध्ये नवीन मंत्रालय झाल्यापासून आयुष हे मंत्रालय झालं, त्या माध्यमातून ज्या आयुषच्या सर्व पॅथी आहेत, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी, सिद्धा, या सगळ्या ज्या पॅथी आहेत त्या पॅथी हळूहळू पुढे जात आहेत। लोकांना त्यांचा परिचय होत आहे आणि आपल्या हजारो वर्षाच्या जी परंपरा असलेल्या या पॅथी आज समाजात खालपर्यंत रुजत आहे। फार आनंदाची गोष्ट आहे आणि परत हे सगळं कार्य करण्यासाठी परत जागृती करणं, या अशा महासंमेलनाच्या माध्यमातून लोकांना नवीन जे काही औषधं आले, नवीन जे प्रयोग होत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश घेऊनच हे संमेलन आयोजित केलं जात आहे। नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत, त्याबरोबर या प्रॉडक्ट्सचं सगळे प्रॉडक्ट्सवाले आज आपापले काउंटर इथं लावून लोकांनाही त्याच्या माध्यमातून नवीन औषधांची माहिती, काय औषधं तयार करतात, काय करतात त्याची माहिती त्याच्या माध्यमातून मिळते आणि त्यामुळे आयुष त्यांच्या पॅथी हे त्यांची वाटचाल निश्चितपणे पुढे जाते, त्यांचा हा पुरावा आहे। आज जवळजवळ मला वाटतं कदाचित 50च्या आसपास इथं सगळे हे गेस्ट लागले, दुकानं लागलेली आहेत आणि वेगवेगळे तऱ्हेचे प्रॉडक्ट
आणि सांगायला बरं वाटतं की आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आज आपण हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात हे आयुर्वेद आणि इतर प्रती पोहोचवण्यासाठी आपण समक्ष ठरलोय. त्यामुळे कोविड जरी संकट असलं परंतु त्या संधीमध्ये परिवर्तित करण्याची संधी पण यावेळेला मिळाली. कारण आपली सगळी औषधं ही जवळजवळ 100पेक्षा जास्त राष्ट्रांना आम्ही गेल्या वेळेला या कोविडच्या वेळेला पुरवली. त्यामुळे एवढा प्रसार आज झालेला आहे आणि हळूहळू आयुष्यात पुढे येत आहे आणि काही कालांतराने आयुष एक मेन प्रती होणार असं मला पूर्ण